सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. होळी जवळ आली आहे आणि होळी जवळ आली की होळीशी रिलेटेड वेगवेगळे पदार्थ आपल्याला करायला खायला आवडतात. त्यातला जे गुजिया नावाचा प्रकार आहे तो हिंदी सायडर जरी असला तरी तो आपलाच आहे. कारण हिंदी सायडर नाव गुजिया असलं तरी त्यामध्ये करंजीचा एक टच आहे त्याला, आणि हा प्रकार आपल्याला करायचा आहे. आत्ता तुम्ही ही जी माझी दवंडी ऐकली त्याच्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की निवडणुका जेव्हा येतात तर तेव्हा ब्रेकिंग न्यूजच्या वेळी असं असतं. निवडणुका नंतर आहेत, पण सध्या हे आहे. निवडणुकामुळे एक तुम्हाला छोटीशी बातमी अशी द्यायची आहे की निवडणुका जवळ आल्या आहेत. मेरा पहला वोट देश के नाम या आपल्या पंतप्रधानांच्या आव्हानानुसार आपल्याला जे पहिलं वोट देत आहेत ते देशासाठी तुम्ही द्या. आणि इतर जी मंडळी नेहमी वोटिंग करतात त्यांनीसुद्धा वोटिंग करायलाच हवं. एक चांगलं सशक्त सरकार आपल्याला निवडून जर आपण दिलं तर आपलं भवितव्य उज्ज्वल होईल, भारताचं भवितव्य उज्ज्वल होईल. सगळ्यांना मनापासून मी सांगतो, वोटिंग करायला जा, मतदान करायला जा. जाताना कमीत कमी 3 लोकांना सोबत घेऊन जा. झालं ना? वोटिंग मतदान होईल त्याच्या आधी होळी. आता गुजिया म्हटलं की काजू, किसमिस, केशर याची रेलचेल असावी. तर मी हे काजू किसमिस जे आहेत ते थोडेसे बारीक करून घेतो आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून काही चारोळी वगैरे घालायची असतील, पिस्ते घालायचे असतील ते सुद्धा घाला. आणि हे असं करून यामध्ये वेलचीचे दाणे, क्या बात आहे. यामध्ये मी खवा घेतलेला, खवा किसून घेतला. खवा जर तुमच्याकडे नसेल तर एक टिप तुम्हाला देतो. होळीच्या दिवसात मिठाई तयार करताना जिथे खव्याचा वापर असतो, जसं आता गुजियामध्ये, तर जर खवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा, सरळ बाजारात जायचं, पेढे आणायचे, पेढे कुस्करायचे आणि आपला सण साजरा करायचा. त्यामध्ये हे सगळे काजू, किसमिस, वेलची, साखर फक्त 1 चमचा घालायची, जास्त साखर घालायची नाही आहे. ती साखर का नाही घालायची हे तुम्हाला एपिसोडच्या सगळ्यात शेवटी समजेल. चला आता आपण मसाला तर आपला तयार झाला. यासाठी लागणारा मैदा भिजवून घेऊ. मैदा, यामध्ये थोडंसं मीठ आणि साधारण 2 वाटी जर मैदा असेल तर एक छान भरून चमचा भरून 2 चमचे तूप, हे सगळं एकत्र करून घेऊ आपण. की हे तूप जे आहे ते सगळ्या मैद्याला लागायला हवं. यासाठी तुम्हाला एक छोटी युक्ती सांगतो. हे सगळ्या मशीनमध्ये घालायचं जेणेकरून मैदा आणि तूप एकजीव होईल. या अशा क्रियेमुळे सगळ्या मैद्याला तूप चोळलं जातं. आता तुम्ही पाहू शकाल की हा मैदा जो आहे हा तो असा स्टिकी झालेला आहे. तूप जे आहे त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी लागलेलं आहे. आपण भिजवून घेऊ, नेहमी कणिक जी भिजवतो पोळ्यांसाठी तशीच. जास्त सैल करायचं नाही. एकदा छान तेलाच्या हाताने मळून घ्यायचं याला. आणि मी नेहमी म्हणतो की कणिक वगैरे भिजवताना तांब्याचं, पितळेचं परात किंवा ताट वापरा, जेणेकरून तांब्या पितळेमध्ये जे काय मिनरल्स असतात ते कळत नकळत आपल्या पोटात जातात. आणि ही तांब्या पितळेची भांडी तुम्हाला खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहेत. हे 5-7 मिनटं झाकून ठेवू आपण. तोपर्यंत 1 वाटी साखरेचा थोडा एक घट्ट पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये लिंबाचा रस, त्याने एक छान स्वाद येतो पाकाला. केशर, हा पाक आपल्याला छान घट्ट करून घ्यायचा आहे. आणि ही अशी पोळी लाटून हे साचे असे मारून घ्यायचे, म्हणजे एकसारखी आपली पुरी तयार होईल.
नंतर हा मसाला मध्ये ठेवायचा आहे. आपण याला करंजीचा आकार दिलेला नाही आहे, आपण हे थोडं सोपं केलं आहे. कारण करंजी, खरं सांगू का, करंजीची एक गंमत तुम्हाला सांगतो. करंजीचा आकार का नाही दिला? कारण मला करंजी करणंच जमत नाही. करून पाहिलं, पण हे जाडजाड बोट आहे ना, ते निगुतीने करायचं काम आहे. त्याच्यामुळे असं करा. तुम्हाला जर करंजी जमत असेल तुम्ही नक्की करा. त्यावर ही अशी दुसरी पोळी, त्याला असं बंद करायचं. नंतर हे असे साचे मिळतात बाजारात, त्यांनी कट करायचं. हे असे आपण सगळे तयार करून घेऊ. आणि यामध्ये आपल्याला, आपण मोहन तुपाचं घेतलं आहे, पण तळायचं आपल्याला तेलामध्ये. आणि त्यासाठी तेल आपण गरम करून घेतलं. गरम करून धूर निघायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा. आणि आपली आवडती फ्राय पावडर, ती फ्राय पावडर याच्यासाठी की फ्राय पावडर तेलात घातल्यानंतर तेल होतं हलकं, आणि मग त्यामध्ये जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल शोषून घेतो, वर येतो. ह्या अशा पद्धतीने फ्राय पावडर टाकल्यानंतर हे सगळं असं तेलात मिक्स करायचं. आणि तेल गरम करून आपण थंड केलं आहे, आणि हलक्या हाताने आपल्या गुजिया यामध्ये सोडायच्या. याला मंद आचेवर आपण बदामी रंगात तळून घेऊ. हा साधारण एवढा असा घट्ट पाक आपल्याला करायचा आहे. तयार गुजियांना छान असा चांदीचा वर्क लावायचा, आणि नंतर ही गुजिया पाकात घालायची. त्यावर हा छान केशराचा पाक. यावर बदाम पिस्त्याचे काप. अरे रंग का भंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए, ऐसा झटका लगे पिया पे, पुनर्जन्म हुई जाए. होली है. खूप बढिया. वरून केसराच्या स्वादाचा पाक, आतमध्ये खवा, काजू किसमिस. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आतलं जे आपण सारण बनवलं त्याच्यामध्ये साखर अगदी कमी का घातली, कारण वरून पाक आहे.